जय भीम जय भारत. सक्षम भारत टी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीमध्ये स्वागत करतो आहे. आज आपण आहोत बहादुरा नगरपंचायत क्षेत्रातील शिर्डीनगर इथे PWDच्या अंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे आणि या रस्त्याचे काम सुरू करण्याची अगोदर रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या बनवण्याचं काम सुरू आहे. त्या नाल्या बनवण्याच्या कामामध्ये आज आपण माझ्या मागे बघू शकताय की तब्बल 1 महिन्याच्या जवळपास आता इथं कालावधी लुटून गेलेला आहे की ही नाली खोदलेली आहे आणि तिथं बघा पाणी हा साचलेला आहे. अचानक आलेला जो पाऊस आहे त्याचं पाणी साचलेलं आहे आणि तो साचलेला पाणी याचं रूपांतर सांडपाण्यामध्ये आणि आता तो पाणीही दुर्गंधीमय झालेला आहे, ज्याचा जिकडे तिकडे सर्वत्र वास पसरत आहे. आणि विशेष म्हणजे हा आहे दवाखान्याच्या समोर, दवाखान्या लागत ही नाली आहे. आपण विचार करू शकतोय की ज्या दवाखान्यामध्ये लोक आपलं आरोग्य सुदृढ ठेवण्याकरता येतात त्याच दवाखान्यामध्ये अशा प्रकारचं जर दूषित पाणी जर आहे तर खरं त्याचे आरोग्य हा सुदृढ होईल की आणखी बिघडेल, हा खूप मोठा प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे. संबंधित नालीच्या कार्याबाबत त्या कंत्राटदाराला माहिती विचारली असता त्यांनी असे वक्तव्य केले आहेत की इथले काही लोक त्यांना कामामध्ये अडथळा आणत आहेत. इथले लोक म्हणजे कोण हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेले नाही आहे की ते लोक म्हणजे राजकीय आहेत की सर्वसाधारण, तो अजूनपर्यंत त्याचा उलगडा हा झालेला नाही. पण त्याच्या वक्तव्यावरून असं वाटतो आहे की कुठं ना कुठं या जो रोडाचं काम जो होत आहे त्यावरती राजकीय व्यक्तींचं सावट या मग दबाव त्या कंत्राटदारावर आला असावा. त्या कारणानेच हताश होऊन त्याने वक्तव्य असं पण केलेलं आहे की आम्ही लेबर आणतोय, सिमेंट आणतोय, सगळं मेहनत करतोय, परंतु ते सगळ्यांची रोजी आमच्या अंगावर बसते आहे, त्यामुळे हताश होऊन त्याने हे काम बंद केलेलं आहे. पण काम बंद केल्याचा दुष्परिणाम असा होत आहे की इथं जमा असलेलं पाणी हा सगळा अस्वच्छ झालेला आहे, आता दुर्गंधीमय वातावरण झालेलं आहे आणि इथं परिसरामध्ये आरोग्याला धोकासुद्धा आहे. जाणून घेऊया काय आहे बातमी. आपण बघू शकताय की हीच ती नाली आहे जिथं जवळपास आता 1 महिन्याचा कालावधी झालेला आहे. नाली खोदलेली आहे परंतु हिचा काम अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही. अकाली जो पाऊस आला तो पाऊस या नालीमध्ये पूर्णपणे जमा आहे आणि आपण पाहू शकताय की त्या पाण्याचा रंगसुद्धा आता हिरवा आला आहे. म्हणजे अजूनपर्यंत जो हा काम बंद असल्यामुळे हा सांडपाणी झाला आणि आता ते दुर्गंधी सगळीकडे पसरत आहे. विशेषतः म्हणजे आपण पाहू शकता की तिथं बाजूला दवाखाना आहे, ज्या दवाखान्यामध्ये पेशंट येत आहेत. आता पेशंट इथं येत आहेत की आपलं आरोग्य चांगलं राहावं, बिघडलेलं आहे तो दुरुस्त व्हावं याकरता लोक येतात, परंतु या सांडपाण्याने कुठं ना कुठं त्यांच्या आरोग्याला धोकासुद्धा निर्माण होत आहे आणि परिसरामध्ये दुर्गंधीचं वातावरण निर्माण होत आहे. तर का बरं आज पावत ही नाली बाकी जी याच्या पलीकडची नाली आहे या सुरळीत त्याचं काम झालं, परंतु ही या नालीचं काम आजपर्यंत का बरं थांबलं आहे याचा उलगडा अजूनपर्यंत झालेला नाही आहे. जाणून घेऊया की या त्रासामुळे बाजूचे डॉक्टर साहेब आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्रास होत आहे याची माहिती आतापर्यंत त्यांनी कुणाकुणाला दिली आणि माहिती दिल्यानंतर स्थानिक प्रशासन, PWD आणि कंत्राटदार यांच्याकडून काही त्यांना सहकार्य मिळालं की नाही. नमस्कार, मी डॉक्टर अजय पिल्लेवान. टेकअप सिटीसमोर शिर्डीनगर येथे माझा दवाखाना आहे. मागील 3 ते 4 महिन्यापासून आकार हाईट्स ते टेकअप सिटी हा रोडाचं रुंदीकरण काम हाती घेतलं प्रशासनाने आणि त्याकरता कंत्राटदाराने एका बाजूला नालीचं खोदकाम केलेलं आहे. मागील 1 ते 2 महिन्यापासून माझ्या दवाखान्यासमोर एक जवळपास 4 फूट खोल नाली इथे कंत्राटदाराने करून ठेवलेली आहे. वारंवार त्याला बोलूनसुद्धा त्याने ते नालीचं काम पूर्ण केलेलं नाही. त्या नालीमध्ये आता सांडपाणी आणि पावसाचं पाणी जमा झालेलं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी डास आणि त्याची पाण्याची दुर्गंधी निर्माण होत आहे आणि त्यामुळे आम्हाला आणि परिसरातल्या आजूबाजूच्या नागरिकांना त्याचा खूप त्रास होत आहे. त्याच प्रकारे इथं माझा दवाखाना आहे आणि त्याच्या बाजूलाच तिथे एक माझी फार्मसीसुद्धा आहे आणि ह्या दवाखान्यामध्ये अगदी लहान मुलापासून तर अगदी मोठ्या वृद्धापर्यंत इथं पेशंट सदैव ये जा करत असतात आणि त्यामुळे इथे एखादी खूप मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. बरेचदा 2-3 वेळा इथे एक छोटे मुलं बी पडलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना खूप त्रास झालेला आहे. याची मी तक्रार इथं केलेली आहे नगर बहादुराला, पण तिकडून मला अजून सुद्धा त्याचं काही फॉलोअप मिळालं नाही आहे. वारंवार बहादुराला तुम्ही लेखी तक्रार दिली आहे? हां, लेखी तक्रार दिलेली त्याला मी, पण त्याचं काही मोका चौकशी त्याच्यावर काही चौकशी झालेली नाही आणि त्याच्यावर त्यांनी काय अजूनपर्यंत काही ॲक्शन घेतलेली नाही आहे. कंत्राटदार याला वगैरे तुम्ही कंत्राटदाराला मी 2-4दा बोललेलो आहे, पण तोपासून त्याची काही ॲक्शन घेत नाही. त्याला मी म्हटल्यानंतर तो डायरेक्ट आम्हाला धमकी देत आहे
की तुम्हाला जे वाटतं ते करून घ्या, कुठे जा तुम्ही कंप्लेंट करा, माझं काही वाकडं होऊ शकत नाही असं म्हणत आहे आम्हाला तो. अच्छा, बाकी या संबंधित स्थानिक प्रशासन आणि वर्किंग प्रशासन यांना माहिती दिल्यानंतरही तुम्हाला कोणत्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळाला काहीच नाही? रिस्पॉन्स मिळत नाही आहे आणि कोणी त्याच्यावर काही ॲक्शन घेत नाही आहे. बरेचदा असं वाटतं की हे काम चालू आहे, यावर काहीतरी राजकीय दडपण असं वाटतं आहे. त्याच्यामुळे कंत्राटदारसुद्धा त्याच्यावर काही हे करत नाही आहे, ॲक्शन घेत नाही आहे. आता दवाखाना आहे, दूषित पाणी आहे, येणाऱ्या पेशंटलाही त्रास होतो आहे आणि स्थानिक जे बाजूबाजूला रहिवासी आहेत त्यांनासुद्धा याचा त्रास होतो आहे. सगळ्यात जास्त त्रास म्हणजे तुम्हाला, कारण तुमचे पेशंट येत आहेत, पेशंटला त्रास होत आहे आणि स्थानिक तुम्हाला त्रास होत आहे. तर समोरचा काय पाऊल, काय विचार केला की तुम्ही काय करणार आता? आता यासमोर ठरवलं आहे की पुन्हा एक कंप्लेंट इथं PW ऑफिसला द्यायची ठरवलेलं आहे आणि त्यानंतर जर ॲक्शन झाली नाही तर मग काही परिसरातले नागरिक जाऊनसाठी मग नगरपंचायतवर मग आम्ही मोर्चा काढायचा विचार ठरवलेला आहे. स्थानिक लेवलवरती जर नाही झालं तर मग लोकांचा आरोग्य याचा विचार करता काय ही नाली बुजवावी असं तुम्हाला वाटते? बरेच असं वाटलं मला नाली बुजवून टाकू आपण, पण ते प्रशासन खोदले असल्यामुळे मी अजूनपर्यंत काही बुजवलेली नाही आहे. पण असं वाटतं की ते बुजवावी लागेल, कारण आता जवळपास 1.5 ते 2 महिने झाले सगळं अक्षरशः पूर्ण नालीचं काम बांधकाम पूर्ण बंद आहे. रोडचं कुठेच काम चालू नाही आहे आणि इथे कंत्राटदार आणि कंत्राटाचे माणसं कोणी येऊन पाहत नाही आहे. स्थानिक प्रशासनाला PWला आता तुम्ही काय विनंती करू इच्छिता? मी तुमच्या जर हेच विनंती करू शकतो की हे संबंधित कंत्राटदार जो असेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि हे नालीचे बांधकाम जे लवकरात लवकर पूर्ण व्हायला पाहिजे. जसं की स्थानिक डॉक्टर साहेब यांच्याकडून तुम्ही त्यांची वास्तविकता काय आहे ऐकली आहे, तर खरंच कुठं ना कुठं असं वाटतं आहे की राजकीय पार्टी या मग राजकीय व्यक्तीच्या दबावामध्ये हा जो रस्त्याचं काम आहे हा चालू आहे आणि कुठं ना कुठं हा दबाव हा बाजूला सारून हा जो काम आहे हा सुरळीत व्हायला पाहिजे. कारण खूप वर्षापासून या रस्त्याची प्रतीक्षा स्थानिक लोक करत होते, ती प्रतीक्षा संपली, परंतु कुठं ना कुठं राजकीय दबावामध्ये हे असा कारभार जो होत आहे याला लवकरात लवकर आळा घालायला पाहिजे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्थानिक प्रशासन नगरपंचायत बहादुरा जेव्हा ग्रामपंचायत होती आता नगरपंचायत झालेली आहे, त्याला 1 वर्षाचा वर कालावधी लोटून गेलेला आहे. त्याचं वर्धापन दिनसुद्धा नगरपंचायतने खूप मोठ्या प्रमाणामध्ये सिनेस्टार सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांना बोलवून आणि मोठ्या मोठ्या राजकीय लोकांना बोलवून तो वर्धापन दिन सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला आहे. तर काय फक्त कार्यक्रम साजरे करणे, मोठे मोठे लाईट लावणे आणि त्याला डेकोरेट करणे यालाच विकास म्हणतात काय, की स्थानिकांचे प्रश्न सुद्धा सोडवणे हे त्यांचं काम आहे की नाही, असा खूप मोठा प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे. लिखित तक्रार जेव्हा स्थानिक प्रशासन नगरपंचायतला देण्यात आली, आरोग्य हा अतिदक्षतामध्ये मोडतो आहे, तर तातडीने अजूनपर्यंत कुणीही त्यांचं आरोग्य विभाग किंवा नगरपंचायतकडून कुणीही व्यक्ती हा मोका चौकशीसाठी अजून आलेला नाही. याला काय समजावे हा खूप मोठा प्रश्नचिन्ह इथं उपस्थित होत आहे आणि स्थानिक लोक हे आव्हान करत आहेत की अशा पद्धतीचं वातावरण जर असलं तर कुठं ना कुठं एक स्थानिक मोर्चा इथं उभारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेहमी बघत राहा सक्षम भारत TV. सक्षम भारत TVचे प्रत्येक व्हिडिओ बघण्याकरता सक्षम भारत TVला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आपल्या परिसरामध्ये जर अशा काही बातम्या असतील तर आम्हाला लगेच पाठवा, आम्ही आमची बातमी दाखवू. स्टार्ट टू एंड, टॉप टू बॉटम. धन्यवाद.